जय एस वैदिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। ग्रोइंग गट्स या अकाउंटवरून प्रश्न आलेला आहे की एससीटी वैदिकच्या खतांना एक्सपायरी डेट असते का, आणि जर नसेल तर मला एकदम 4 बेसल डोस विकत घेता येतील का। मूलतः आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, एससीटी वैदिक हे कृत्रिम तंत्रज्ञान नाही। याची जी खतं आहे, औषधं आहे, हे कृत्रिम नाही, म्हणजे कुठे लॅब मध्ये बनवलेली ही औषधं खतं नाही, हे नैसर्गिक एक्स्ट्रॅक्शन आहे। उदाहरणार्थ मी तुम्हाला हे सांगेल की जसं तूप आहे, मध आहे, हे कधीही एक्सपायर होत नाही, परंतु आजच्या काळामध्ये विषारी औषधांचा खतांच्या वापरामुळे याचं दूषितीकरण झाल्यामुळे त्याला एक्सपायरी डेट आज टाकावी लागते। पण जर ओरिजिनल तूप असेल, ओरिजिनल मध असेल, जे रासायनिक खतांच्या किंवा औषधांच्या प्रभावापासून दूर आहे, त्या जंगलामधील गायांचे जे तूप आहे आणि त्या जंगलातील जे मध आहे, असं मध हे तुम्ही जेवढे वर्ष ठेवाल तेवढे वर्ष ते आणखी चांगलं सशक्त बन, शक्तिशाली बन, म्हणून त्याला अमृत म्हटलेलं आहे। मित्र हो, मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की आपलं जे सॉइल चार्जर आहे हे तुम्ही प्रयोग करा, तुम्ही ते 2-3 वर्ष तसंच ठेवा, तुम्ही ते उन्हामध्ये ठेवा, ते उन्हामध्ये थंड राहत, किती पण कडक उन्हामध्ये ठेवा, ते थंड राहत। म्हणजे मला काय सांगायचंय की ते जेवढं जुनं होईल तेवढं त्याचं सोनं होतं। त्यामुळे आपल्या कुठल्याही प्रोडक्ट्सला एक्सपायरी नाही, फक्त कृषी अमृत जे आहे ते तुम्हाला 6 महिन्यापर्यंत वापरता येईल, आणि एससीटी वैदिकची जी क्रॉप चार्जर असेल, फ्लावर चार्जर, साईज चार्जर, ही उत्पादनं तुम्हाला 3 वर्षापर्यंतच वापरता येतील। बाकी वैदिकच्या कुठल्याही उत्पादनांना एक्सपायरी लागू होत नाही, परंतु सरकारचा नियम असल्यामुळे आपण त्याच्यावरती छापलेली आहे। तुम्हाला रिझल्टसाठी उलट त्याचं जेवढं जुनं तेवढं सोनं असा फायदा होईल। धन्यवाद।